अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन म्हणजे भक्तांसाठी एक अलौकिक सोहळा। मार्च 23 रोजी तिथीनुसार साजरा होणारा हा दिवस स्वामींच्या कृपेचा वर्षाव करतो। 1856 साली अक्कलकोट नगरीत श्री स्वामी समर्थांचे आगमन झाले, जणू काही साक्षात परब्रह्मच अवतरले। त्यांच्या आगमनाने ही भूमी पावन झाली आणि भक्तांना आधार मिळाला। स्वामी समर्थ महाराजांचे परमहंस भक्त चोळप्पा महाराज, त्यांचा जन्म कर्नाटकातील मल्लापूर या गावात। चोळप्पा, तू माझा आहेस, आतापासून माझीच सेवा कर। चोळप्पा, तू माझा आहेस, आतापासून माझीच सेवा कर। एका वेळी चोळप्पा महाराजांना अंतःप्रेरणेने वाटलं की त्यांना खऱ्या सद्गुरूंची आवश्यकता आहे। ते जंगलातून फिरत असताना अचानक त्यांना अत्यंत तेजस्वी परमहंस स्वरूपात स्वामी समर्थ भेटले। गावागावात सेवा, स्वामी समर्थांच्या आदेशाने चोळप्पा महाराज गावोगाव फिरून स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी अतिशय कठोर तप। चोळप्पा महाराजांनी अनेक वर्षे कठोर तप केला। नाम जपावर पूर्ण विश्वास, लोकांची त्यांच्या मनात एकच भावना, स्वामी समर्थच खरे, बाकी सर्व माया। चोळप्पा, तू माझा प्रिय शिष्य, तुझ्यामध्ये माझेच तेज आहे। त्यांना अनेक सिद्ध शक्तीही प्राप्त झाल्या। लोकांना त्यांच्या दर्शनानेच शांती मिळायची। माझे कार्य पूर्ण झाले, आता मला बोलवा। जिवंत समाधी। वार्धक्य आल्यानंतर चोळप्पा महाराजांनी स्वतः स्वामी समर्थांना विनंती केली। एक दिवस त्यांनी समाधी घ्यायची इच्छा व्यक्त केली। भक्तांनी जागा तयार केली आणि चोळप्पा महाराजांनी स्वामींचे नाव घेत घेत शांतपणे जिवंत समाधी घेतली। भक्तांनी जागा तयार केली आणि चोळप्पा महाराजांनी स्वामींचे नाव घेत घेत शांतपणे जिवंत समाधी घेतली। आजही त्यांच्या समाधी स्थळावर मनोकामना पूर्ण होते, दुःख दूर होते, स्वामी भक्तांना ईश्वरी शक्ती जाणवते। चोळप्पा महाराजांचे संपूर्ण जीवन हे शिकवते, गुरुभक्ती म्हणजेच मुक्ती, नामस्मरण म्हणजेच शक्ती, सेवाच सर्वांत मोठी। बाळाप्पा महाराजांची पवित्र कथा। बाळाप्पा महाराज हे स्वामी समर्थांच्या आणि भक्तीसाठी प्रसिद्ध असणारे अत्यंत निष्कपट नाट्यमय व्यक्तिमत्व होते। त्यांचे जीवन स्वामी भक्तांसाठी आदर्श मानले जाते। बालपण आणि स्वभाव। बाळाप्पा महाराजांचा जन्म कर्नाटकातील एका शेतकरी कुटुंबात झाला। बालपणापासूनच ते अत्यंत शांत, साधे आणि देवावर मनापासून प्रेम करणारे होते। त्यांना सांसारिक गोष्टींमध्ये रस नसायचा, ईश्वर भक्ती हेच त्यांचे सर्वस्व। एका दिवशी बाळाप्पा एका नदीकाठी बसून रामजतेक रामनाम जपत होते। अचानक त्यांच्या समोर एक तेजस्वी महापुरुष प्रकट झाले, ते म्हणजे स्वामी समर्थ महाराज। तेव्हापासून बाळाप्पा महाराजांचे आयुष्य पूर्ण बदलले। ते स्वामींच्या मागे सावळीसारखे फिरू लागले। अखंड सेवा। बाळाप्पा महाराजांच्या सेवेत गेले। त्यांची सेवा, स्वामी देखील बाळाप्पावर मोठी कृपा करायचे। ते म्हणायचे, हा माझा बाळ, याची सेवा मला प्रिय आहे। स्वामी समर्थांनी बाळाप्पाला अनेकदा लोकांच्या दुःखासाठी पाठवले। त्यांच्या हाताला अशी शक्ती मिळाली की आजारी लोक बरे व्हायचे, गरिबांना मदत व्हायचे, अडचणीतून सुटका व्हायची, अपसमार भूतबाधा दूर व्हायची। हे सर्व बाळाप्पा स्वतःच्या शक्तीने नाही तर स्वामी समर्थांची कृपा असेच मानायचे। निरंतर तप, नामस्मरण। बाळाप्पा महाराज दिवष्टीची जाणीवी नसायची, त्यांची एकच भाव, स्वामी समर्थ म्हणजे माझे सर्वस्व। स्वामी समर्थ अनेकदा म्हणायचे, बाळाप्पा हा माझ्या हृदयाचा तुकडा आहे। स्वामी समर्थांनी बाळाप्पाला आध्यात्मिक शक्ती, शांती, शांतता आणि भक्तीचे वलय दिले। जो कोणी बाळाप्पाला भेटायचा त्याला स्वामी समर्थांचे समाधान आणि शांतता जाणवायची। बाळाप्पा महाराज समाधी स्थितीला गेले। त्यांची समाधी दक्षिण भारतात आहे आणि आजही मनोकामना पूर्ण होते, आजार दूर होतात, स्वामी समर्थांची कृपा लाभते। अनेक भक्त आजही बाळाप्पा महाराजांच्या नावाने नवस करतात व चमत्कार अनुभवतात। गुरुभक्ती हीच मुक्ती, सेवा हीच खरी पूजा, खरा भक्त निरागस आणि निस्वार्थ असावा।